नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट द्यायला आलो आहे आगर कानडगाव गंगापूर तालुक्यामधल्या एका शेतामध्ये. इथे वडील आणि मुलगा दोघं मिळून गुऱ्हाळ चालवतात आणि आपल्या ऊसाला तिप्पट भाव मिळवून घेतात. तर तुमचा परिचय द्या आमच्या ग्राहकांसाठी आणि मग आपण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दादासाहेब दत्तात्रय दंडे, राहणार आगर कानडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9049 264 264. नमस्कार. बहुतेक ऊस शेतकरी हे कारखान्याला विकतात आणि सारे 3,000 रुपये 3,200-3,500 असा रेट मिळतो. तुम्ही गुऱ्हाळ करायचं का ठरवलं आणि गुऱ्हाळाची प्रोसेस कशी आहे हे पटकन समजावून सांगा. गुऱ्हाळ जे आहे आता आपल्याला 4 पट भाव मिळायला पाहिजे. जे आपण आपल्या प्रॉडक्टवरती म्हणजे स्वतः जर मॅन्युफॅक्चर केलं तर याच्यामध्ये आपल्याला 4 पट पैसे मिळतात. माझी गुऱ्हाळाची प्रोसेस अशी आहे का, इथं पहिलं ट्रॅक्टरनं ऊस आणला जातो, इथं क्रश केला जातो, त्याच्यानंतर रस तयार केला जातो, याच्यात कलेक्ट होतो, याच्यामध्ये कलेक्ट होतो आणि इथून मग याच्यात आयोनायझेशनची प्रक्रिया होते. प्रक्रिया होऊन हा इकडे पुढं कढाईमध्ये चालला जातो, मग भट्टी पेटवल्या जाते आणि प्रोसेस तयार होऊन इथं पूर्ण हा ट्रे मध्ये येतो, इथं गुळ तयार होतो. ओके. हा आणि हे साचे असतात. हा हे साचे हे ट्रे वगैरे. आणि हे एवढं सगळं एकच माणूस एक दोन जण हँडल करतात पूर्ण इथं रस काढेपासून. ओके. रस काढेपासून. हे तुम्ही एक छोटेखानी शेततळं बनवलंय का काय बनवलंय? याच्यामध्ये पूर्ण प्रकारचे कल्चर आहे. ओके. आणि हे जमिनीला पूर्ण आपण दिले जाते. एका तासामध्ये 1000 लिटर कल्चर इथून उचलून आपण म्हणजे मोटरनं आपले पाईपलाईनला अटॅच केलेला आहे. ओके. आणि जो तुमचा जो गुळ बनतो त्याचा जो मोलासिस आहे तो याच्यात टाकता तुम्ही याच्यामध्ये आणि नंतर गोकृपा अमृत आणि कृपामृत, वेज डिकम्पोजर आणि पीएसबी आजोट बॅक्टेरिया फक्त डॉक्टर किसन चंद्रा सर यांचेच प्रॉडक्ट हे केले जाते. ओके. खूप सुंदर. हे बघा ह्यांनी पूर्ण असं शेततळं बनवलंय. याच्यामध्ये आत्ता मोलासिस आणि हे बघा हे फेस येतोय जो तो इथे कुचतोय आणि त्या टाक्यांमध्ये पण त्यांचे वेगवेगळे कल्चर्स बनत आहेत. प्रकार दिसला. हे सांगा बरं तुम्ही ह्याच्याबद्दल थोडं. आता इथे पूर्ण आपलं जे चोथरी जी उरते आपली गुऱ्हाळाची, ही चोथरी आपण इथं पूर्ण कलेक्ट केल्या जाते. त्याच्यानंतर याच्यावर गोमूत्र, शेण, त्याच्यानंतर आपली गुऱ्हाळातली राख, गुऱ्हाळातलं मोलायसिस हे पूर्ण इथं टाकलं जातं आणि हे कल्चर पूर्ण ट्रॅक्टरनं मिक्स केलं जातं. मिक्स केल्यानंतर याच्यावरती कल्चर फवारलं जातं. मग हे 90 दिवसामध्ये हे डायरेक्ट खत तयार होतं आणि हे आपण जमिनीला वापरतो. म्हणजे कंपोस्ट होतं याच्यात. डाय कंपोस्ट होऊन जातं ते. ओके. खूपच छान. ही प्रोडक्ट आहे तुमची, ती याला सर्टिफिकेशन पण आहे का कुठलं? हा, याला म्हणजे आपली पीजीएस इंडिया सर्टिफिकेशन आहे. ओके. आणि ते 2022 मध्ये तुम्ही मिळवलं होतं? 2022 पासून करेल. आता आपल्याला 5 वर्ष चालू आहे. खूप छान. तर गुळ नाही तर 3 प्रोडक्ट होतात तुमचे, म्हणजे एक गुळ, एक पावडर आणि हे चॉकलेट सारखे नाव. ओके. आणि साधारण काय किमतीला जातो तुमचा गुळ? हा 100 रुपये जातो. 100 रुपयाला किलो. हा 150 रुपये किलो जातो. ओके. आणि हा 200 रुपये किलो. 200 रुपये किलो जातो. म्हणजे समजा ऊस विकला असता तर तुम्हाला किती रुपये मिळाले असते टनाला? एकरातून 3,000 रुपये टनाप्रमाणे जर 50 टन गेलं तर 1.5 लाख रुपये मिळाले. आणि त्याचा गुळ करून विकल्यावर त्याचे कमीत कमी आम्हाला 5 ते 6 लाख रुपये मिळतात. म्हणजे एक प्रक्रिया वाढवून आणि एक्स्ट्रा मेहनत करून तुम्हाला चौपट 3 पट पैसे, तिप्पट चौपट पैसे मिळतात. खूपच छान. तुम्हाला दोघांचं खूप अभिनंदन. आणि चांगला गुळ म्हणजे नैसर्गिक गुळ लोकांना खायला घालताय बिना केमिकलचा. म्हणून ऊस आमचा बाकीचा बाहेरला घेतला जात, बाहेरचा कुठला घेतलाय? कोणाचा घेतला जात नाही. धन्यवाद. तुमचा नंबर परत एकदा सांगा, म्हणजे लोकांना जर तुमचे प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल. 9049 264 264. धन्यवाद.